सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सकल ओबीसी समाज बांधव तहसील कार्यालयावर धडकले, मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले। लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण नसल्यामुळे ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज असताना शासनाने शासन निर्णय काढून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा केलाय। हा समस्त ओबीसी बांधवांवर मोठा अन्याय आहे। हा अन्याय कदापिही खपून घेणार नाही असा इशारा देत तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधव दिनांक 12 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर धडकले। सकल ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले। निवेदनानुसार 2 सप्टेंबर 2025 रोजी शासनाने शासन निर्णय काढून मराठा समाजाच्या ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा केलाय। हा निर्णय मूळचे समस्त ओबीसी असलेल्या बांधवांवर मोठ्या प्रमाणात अन्याय करणार आहे। हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर व असंवैधानिक आहे। या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे 400हून अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार असून त्यांना शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात मिळणारे प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घटणार आहे। याबाबत घेतलेल्या हरकतीमध्ये अनुच्छेदन 15(4) व 16(4) प्रमाणे आरक्षण हे फक्त सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांना देता येते। मराठा समाजाचा समावेश हा या तत्वांचा भंग आहे। अन्यायकारक परिणाम आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजातील घटकांना आणखी मागे ढकलले जाईल। सर्वोच्च न्यायालय व विविध आयोगांनी स्पष्ट केले की केवळ राजकीय दबावाखाली जातींचा समावेश आरक्षणात करता येत नाही। त्यामुळे दिनांक 2 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय तात्काळ मागे घ्यावा। ओबीसी आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा अन्याय समावेश होऊ नये। ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व, हक्क आणि आरक्षण संरक्षित राहावे यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावे। हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारावे लागेल असा थेट इशारा या निवेदनातून शासनाला देण्यात आलाय। निवेदन देताना सकल ओबीसी समाजातील विविध जातींचे तसेच संघटनांचे प्रतिनिधी तसेच शहरातील सकल ओबीसी समाजाचे बहुसंख्य प्रतिनिधी उपस्थित होते। ओबीसी जिंदाबाद, ओबीसी जिंदाबाद। महाराष्ट्र शासनाच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आमचे जे पहिले जे ओबीसी होते त्यांच्या कोणत्याही प्रकारचा अत्याचार अन्याय करू नये आणि जो जी.आर. काढलेला आहे त्याचं स्पष्टीकरण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या ओबीसी गोरगरीब लोकांना स्पष्ट करून द्यावं। कोणालाही आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी काही नाही आमचं काही म्हणणं नाही, परंतु आमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार कोणत्याही राजकीय क्षेत्रात, शिक्षणात आणि कोणत्याही भागात आमच्यावर अन्याय होता कामा नये एवढंच माझे म्हणणे आहे ओबीसी समाजाच्या वतीनं। कारण की ओबीसी समाजामध्ये पूर्वीच्या अगोदर बऱ्याचशा जाती समाविष्ट केलेल्या आहे, त्यामुळे त्यांच्या ताटातली भाकर त्यांनाच पुरत नाही, तरी आणखीन जर दुसरे आमच्या ताटात आणून बसवले तर आम्हाला उपासमारीची पाळी आल्याशिवाय राहणार नाही। असे आमच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे। आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। या निवेदनामध्ये आम्ही शासनाला ही मागणी केली, जो 2 तारखेला जी.आर. काढलेला आहे तो शासनाने जी.आर. रद्द करावा। कारण ओबीसीमध्ये अगोदरच 373-74 जातीचा समावेश आहे आणि यात हा जर मोठा समाज जर समाविष्ट झाला तर ओबीसी समाज खूप मोठा शैक्षणिक आणि राजकीय हा खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो। तरी आम्हाला आमची शासनाला ही विनंती की 2 तारखेला जो जी.आर. काढलेला आहे तो त्वरित रद्द करावा आणि आपल्या माध्यमातून मी मनोज जरांगे पाटलांना हे निवेदन बोलू शकतो की त्यांनी आमच्या नेत्यावर बोलत असताना काही बोलायचं आपलं हे ठेवायला पाहिजे, एकेरी शब्दात बोलू नये। कारण आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्रातून असं म्हणजे खालच्या दर्जात बोलणं हे योग्य नाही, अशी आमची आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करू। परवा ओबीसी सर्व, एकच परवा ओबीसी सर्व, एकच परवा। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक राऊत, मंगरुळ पीर।